26 मार्च वेनसडे बुधवार. तर ह्या दिवशी काय झालं, मार्केटनं 8 वाजेपर्यंत काय रिॲक्ट केलं. आपल्याला 8 वाजेपर्यंत पाहायचं आहे पहिले. तर इथं काय रिॲक्ट केलं, मार्केट पहिले साईडवेज झोनमध्ये होतं थोडंसं, त्यानंतर खाली केलं ब्रेक केलं, त्यानंतर एक स्विंग क्रिएट केला मार्केटनं, त्याला ब्रेक केलं वरती, तिकडे बाईंगची क्लोजिंग आली आणि मार्केट हायला गेल्यावर काय क्रिएट केलं की पहिला रिजेक्शन दिला, सेकंड रिजेक्शन दिला, लिक्विडिटीवाला गोते खात ओके. 3 रिजेक्शन दिले बेसिकली, पण तिसरा दुसऱ्यामध्ये शामिल आहे, तर ठीक आहे, तो काउंट नाही. 2 रिजेक्शन दिले, इथं पण यानं ब्रेक केले आणि रिजेक्शन दिलं सेल साईडचं आणि वापस लो घेतला. 2 वेळा हे कंडिशन झाली. तिसऱ्यांदा जर इथं हे सेम कंडिशन झाली 12च्या पहिले, 10 मिनिट पहिले ही जर आपल्याला एंट्री भेटली 12च्या पहिले, तर आपण इथं बायंगल ट्रेड टाकू, जर हे सेम कंडिशन भेटली तर ठीक आहे. त्यानंतर मार्केट वापस लोले गेलं, वापस तेच कंडिशन करणार आहे क्रिएट, लक्ष देऊन आता पाहा लागेल आपल्याला. लो घेतला, फर्स्ट रिजेक्शन, सेकंड रिजेक्शन, इथं पण 2च रिजेक्शन झाले तसेच, बरोबर. 2 रिजेक्शन झाले, ह्या रिजेक्शनले वरती ब्रेक केलं आणि इथं क्लोजिंग आली, हे आली 11 वाजता. इथं काय झालं, रिजेक्शन आलं आणि त्याच्यावरती क्लोजिंग आली, पण इथं रिजेक्शनवालं आलं होतं, पण इथं डायरेक्ट क्लोजिंग आली. तर आपण इथं डायरेक्ट पण ट्रेड घेऊ शकतो, बिहेवियर, ओनली बिहेवियर. आणि हे एंट्री 12 वाजताच्या पहिले भेटली, तर आपण ह्या एंट्रीले 12 वाजेपर्यंत इथून होल्ड करू. इथं आपण हा ट्रेड टाकला, खाली लावलं असेल आणि हा ट्रेड केला आपण 12 वाजेपर्यंत होल्ड, ठीक आहे. 12 वाजेपर्यंत होल्ड केला, 1:3चं टार्गेट भेटलं. त्यानंतर एक्सपेक्ट होतं की इथं हाय घेऊन 12 वाजेपर्यंत, 12 वाजताच्या अंदर, कारण की एंट्री 12 वाजताच्या अंदर भेटली. जर 12 वाजताच्या नंतर हे जर एंट्री भेटली असती तर आपण इथे एंट्री घेतली नसती, कारण की ते व्हॅलिड नसती. 12 वाजताच्या नंतर स्ट्रक्चर फॉलो करत नाही मार्केट बिहेवियर, जे मॉर्निंगचं असते ते 12च्या नंतर कधी 70 ते 80% टाईम करत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर वापस तेच रिजेक्शन 12 इथं वाजले, तेच रिएक्शन ऑब्झर्वेशन करायला चाललं काय. पण इथं काय झालं, आपला इझी ट्रेंड सिनॅरिओवरचा आपल्याला सेटअपवरचा ट्रेड भेटला. तर इथं 1 घंटा आणि इथं वाजले 1, तर आपल्याला तर पडली आपली एंट्री. तर इथं एंट्री टाकायचं रिझन हे 1:2 टार्गेट होतं, पण हे टार्गेट हिट केलं नाही, कॉस्टवर आपण हा ट्रेड एक्झिट केला. ट्रेड टाकायचं रिझन हे की जे बिहेवियर करायचं होतं ते मार्केटनं मॉर्निंगलेस केलं, आपण त्याच्यावर ट्रेड घेतला. 12 वाजताच्या नंतर काही गॅरंटी नाही राहत की मार्केट त्या बिहेवियरले फॉलो करीन, म्हणून आपण इझी ट्रेंड सिनॅरिओवर सेटअपवरचा आपण इथं ट्रेड टाकला. पण ठीक आहे, पण मार्केटनं इथं त्याच बिहेवियरले फॉलो केलं. बेसिकली ते करत नाही, पण एखाद्या वेळेस करूनही टाकते, पण आपण इथं ट्रेड नाही घेतला, ठीक आहे. मग इथून मार्केट काय रिॲक्ट करते, मार्केट मिडमध्ये येऊन 50% मिडमध्ये येऊन काय रिॲक्ट करून राहिलं, कारण की वरती तर मार्केट चांगलं प्रिपेअर झालं, फेक मोमेंट देऊन नाही आलं. इथं रिजेक्शन. मग आपण केलं मार्केटची 50% मोमेंट काउंट. तर 50% मोमेंटवर येऊन आपल्याला काय दिसते, तर मार्केटने जे आहे 50% मोमेंटवर इथून गोते नाही खाल्ले बाईंग साईडले. जर याला बाईंग साईडले जायचं असतं तर मार्केटनं इथूनच गोते खाल्ले असते, लिक्विडिटीज क्रिएट केल्या असत्या, रिजेक्शन्स क्रिएट केले असते आणि बाईंगला गेलं असतं. पण यानं सेल साईडले काय केलं, इथं क्लोजिंग दिली चांगली मोठ्या कॅन्डलनं, नंतर लिक्विडिटी आणि हे वर गेलं. आता दुपारचं तर आपलं क्लिअर झालं. हे आपण ऑब्झर्वेशन करत आहे इव्हनिंगसाठी काय रिॲक्ट करते. हे गेलं, जर हे जर रिअल असन, हे जर इम्पॅक्टफुल असन, तर हे 6च्या पहिलेच मार्केटचा हाय घेईन. जर यानं 6च्या पहिले मार्केटचा हाय नाही घेतला आणि मग वापस वरती जाऊन जर सेल साईडचं इंडिकेशन दिलं, तर आपल्याला इथे ट्रेड टाकायचा आहे 6च्या नंतर. चला आता पाहू इथं काय होते. तसंच झालं, यानं 6च्या पहिले हाय नाही घेतला मार्केटचा. नंतर आता जर इथं आपल्याला सेल साईडचं इंडिकेशन
भेटते. याला जर ब्रेक करून इथं क्लोजिंग आली, कारण की रिजेक्शन तर ऑलरेडी खालचं ब्रेक आहे. याला जर हाय घ्यायचा असतं तर 6च्या पहिली त्यानं हाय घेतला असता, है ना. आणि इथं मिडमध्ये तर चांगली क्लोजिंग आलीच आहे. यानं पहिलं सांगून दिलं की हे सेल साईडचं इंडिकेशन आहे, बाईंगचं. असं झाल्यानंतर बाईंगचं जे इंडिकेशन राहते ते फेक राहते. तर आता 6च्या नंतर इथं आली क्लोजिंग, इथं वाजले 6 आणि याला आली क्लोजिंग सेल साईडचं. तर इथं टाकला आपण आपला डेचा तिसरा ट्रेड. आणि अशा कंडिशनमध्ये आता हे लो घेईन म्हणजे घेईन, लो घेणार म्हणजे घेणारच. इथं पडला आपला तिसरा ट्रेड. 26 मार्च 3 ट्रेड्स ऑल डन, डे क्लोज.